MST CET परीक्षा नुकतीच पार पडली. मात्र यामध्ये अनेक जे प्रश्नांचे पर्याय जे आहेत तर ते चुकीचं असल्याचं निदर्शन आलं आहे. या संदर्भात शिक्षक आहेत, विद्यार्थी आणि पालकांशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकी त्यांची भूमिका नेमकी काय आहे? काय सांगा काय झालं नेमकं त्या दिवशी तुम्ही परीक्षेला गेलात, तर काय निदर्शनात आलं सगळं? मी 27 एप्रिलला पहिल्या शिफ्टला CETचा पेपर दिला. त्यावेळेस आधी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर ओपन झाला. त्यावेळेस काही ऑप्शनमध्ये घोळ नव्हता. जेव्हा मॅथ्सचा पेपर ओपन झाला, त्यावेळेला सुरुवातीच्या काही प्रश्नांमध्ये म्हणजे सॉल्व्ह करायला घेतले, तर ऑप्शन काही मॅच होत नव्हते. फॉर एक्झाम्पल आपण LPPचा लेसन कन्सिडर केला मॅथ्स 1चा, तर मॅक्सिमा आणि मिनिमा आपल्याला फाइंड करायचा असतो. तर त्याचे ऑप्शन हे डिग्री सेल्सियसमध्ये दिले होते, जे की कधीच त्या लेसनमध्ये नसतात. आणि डिफरन्शियल इक्वेशन जो मॅथ्स 2चा लेसन आहे, तिथं ऑर्डर आणि डिग्री फाइंड करायची असते. त्याचे ऑप्शन हे स्ट्रेट लाईनच्या फॉर्ममध्ये स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनमध्ये दिले होते. असे बरेच प्रश्न होते. मी फॉर एक्झाम्पल म्हणून 2च सांगितले प्रश्न. जवळ-जवळ 20 ते 25 प्रश्नांचा जवळ-जवळ 20 ते 25 प्रश्न आहेत, ज्यामध्ये ऑप्शनच चुकीचे होते. म्हणजे प्रश्न 1 आणि ऑप्शन 1 असे मॅचच होत नव्हते. आणि आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती द्विधा आहे, की आता नक्की पुढं काय होतंय? यावर एक्झाम जो आहे, हा उत्तम पर्याय राहील. कारण बोनस मार्क देऊन हे चांगल्या विद्यार्थ्यांचं पण नुकसान होईल यामध्ये. तर पालक म्हणून तुमची नेमकी काय भूमिका असेल काय? 2 वर्ष सगळ्याच मुलांनी याच्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं, की आपल्याला चांगलं कॉलेज मिळावं आणि हा जो परीक्षा ही जी घेतली जाते, इथं मार्काची 1-1 मार्काची कॉम्पिटिशन आहे आणि 1-1 मार्काची कॉम्पिटिशन तर इथं 25 मार्काचा प्रश्न आहे. 25 आणि म्हणजे मॅथ्सच्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. म्हणजे 50 मार्काचा इथं विषय येतो, ज्यामध्ये मुलांनी सोडवलेले आहेत आमच्या आणि काही मुलांनी जिथं फक्त टुक्का स्ट्रॅटेजी वापरली आहे, तर त्यांना नशिबाने जर साथ दिली तर त्यांचे ते बरोबर येऊन गव्हर्नमेंटनी जर त्यांना बोनस मार्क दिले, तर त्यांचे मार्क वाढतील. याचा परिणाम काय होईल, की शिफ्टचं पर्सेंटाईल वाढेल. मग पर्सेंटाईल वाढल्यावर तुम्ही आमच्या मुलांच्या ॲडमिशनबाबत काय करणार आहात? रात्रंदिवस मेहनत करून खूप अभ्यास करायचा आणि नेमका असा जो परीक्षेच्या वेळेस जर असा घोळ झाला, तर नेमकं काय वाटतं तुम्हाला? नाही, रात्रंदिवस एवढी मेहनत करायची आणि सरकारने असे क्वेश्चन पेपर काढून मुलांवर एक प्रकारचा अन्यायच केला आहे. मुलांच्या एवढ्या मेहनतीची त्यांनी काहीतरी दखल घेतली पाहिजे होती, की असं पेपर एकदा चेक करून बघायला पाहिजे होता, की क्वेश्चन कोणते चुकीचे आहेत, काय आन्सर चुकीचे आहेत का क्वेश्चन चुकीचे बघूनच पेपर टाकायला पाहिजे होता. म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं घडलंय मुलांबद्दल. आमचं सर्व पालकांतर्फे यावर म्हणजे न्याय मिळावा ही एवढीच एक मागणी आम्ही मागतोय. कधीपासून तयारी करतो आहे आणि काय सांगा एकंदरीतच? मी MST CETची तयारी गेल्या 2 वर्षापासून करत आहे. साधारण आता माझं गाव मूळ शेवगावचं. तिथून मी त्या अहिल्यानगर मध्ये आलो आहोत फक्त क्लासेससाठी MST CETच्या प्रिपरेशनसाठी. त्यामुळे माझी आई माझ्यासोबत आलेली आहे. म्हणजे सगळं घर-बार सोडून इथं आलेलो आता आम्ही आणि शिफ्ट झालो डायरेक्ट आणि इतकी मेहनत केल्यानंतर असा पेपर येतो, की त्याच्यात ऑप्शनच क्रॉस झाले. तर एकदम गोंधळ उडाल्यासारखं त्यावेळेस तिथं सिच्युएशन झाली होती आणि पहिलं म्हणजे नंबर 1 क्वेश्चनपासून तर डायरेक्ट 50-40 क्वेश्चनपर्यंत असे 20 ते 25 क्वेश्चन डायरेक्ट क्रॉस झाले होते. त्यामुळे शेवटचे जे 5-10 क्वेश्चन जे बरोबर होते, ते सॉल्व्ह करायला पण टाईम नीट मिळाला नाही. तर मग या परीक्षेमध्ये डायरेक्ट 20 ते 25 क्वेश्चन हे डायरेक्ट क्रॉस झालेले आहेत. हे डायरेक्ट आढळून आलं आम्हाला. तर जेव्हा आम्ही सरांना सांगितलं तर सर म्हणले, की हा टेक्निकल एरर आहे. तर याच्यावर पर्याय फक्त बोनस किंवा मग एक्झाम असू शकते. पण बोनस भेटल्यावर मग सगळ्या मुलांनाच हा बोनस मिळेल. त्यामुळे जे हुशार मुलं आहेत, ज्यांनी 2 वर्षापासून मेहनत केली, त्यांच्यावर हा डायरेक्ट अन्याय झालेला आहे, असं आढळून येईल म्हणून माझी सरकारची फक्त एकच मागणी आहे, की एक्झाम घ्यावी आणि सगळ्यांना समान न्याय मिळावा. बाकीचे जे विद्यार्थी असतील किंवा जे मित्र असतील त्यांच्यामध्ये नेमकी आता काय चर्चा आहे सर? आता त्यांच्यामध्ये ही चर्चा आहे, की सगळ्यांना जर डायरेक्ट 40-44 मार्क मिळाले, तर ह्या मुलांचं पर्सेंटाइल जे कमकुवत मुलं आहेत त्यांचं पर्सेंटाइल वाढेल. मग दुसऱ्या बॅचवर पण याचा डायरेक्ट परिणाम होऊ शकतो, की यांचं पर्सेंटाइल जर वाढलं, तर यांचं ॲडमिशन इंजिनिअरिंग कॉलेजला होईल. तर मग जे माझे मित्र आहेत, ते दुसऱ्या बॅचला ते त्यांचं ॲडमिशन होणारच नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये पण धाकधूक वाढलेली आहे, की त्यांचं ॲडमिशन होईल का नाही म्हणून. सर आता शिक्षक म्हणून नेमकी काय तुमची भूमिका आहे आणि काय मागणी असेल सरकारकडे? सर आता जवळपास महाराष्ट्रातून 4,65,000 विद्यार्थ्यांनी ही MST CETची एक्झाम दिली आहे PCM ग्रुपसाठी आणि हा प्रॉब्लेम झाला आहे फक्त 27 तारीख मॉर्निंग शिफ्टचा, की ज्या बॅचमध्ये 30,000 विद्यार्थी होते. आता समजा शासनाने जर ठरवलं की यांना बोनस मार्क द्यायचे, म्हणजे समजा 20-22 क्वेश्चनचे त्यांनी बोनस मार्क दिले, म्हणजे अगदी 40-44 मार्क तर पोरांना डायरेक्ट मिळणार आहेत.
मग माझं म्हणणं आहे, जर 50% तुमच्याकडनं जर चुका होणार असतील तर तुम्ही एक्झाम घेताच कशासाठी? आता आम्ही पण इथं क्लासेसमध्ये एक्झाम घेतो, कॉलेजमध्ये एक्झाम घेतो. कधीतरी 1, 2, 3 क्वेश्चन चुकू शकतात. हे आम्हाला मान्य आहे. म्हणजे हे पूर्णपणे हा केअरलेसपणा आहे, की असं झालं की शासनाला ह्या एक्झामची काही देणं-घेणंच नाहीये. आपण एजन्सी कोणती अपॉइंट करतोय, त्या एजन्सीचा आतापर्यंतचा काय इतिहास आहे, हा पण शासनाने चेक केला पाहिजे. ही मुलं 2-2, 3-3 वर्षे मेहनत करतात. काही मुलांनी खास याच्यासाठी रिपीट केलेलं आहे. तुम्ही काही मागणी केली आहे का त्यांच्याकडे? सर, आम्ही आता मागणी केली आमच्या माध्यमातून. आमचं एक पीटीए महाराष्ट्र म्हणजे प्रोफेशनल टीचर असोसिएशन महाराष्ट्र एक मोठी संघटना आहे. त्याच्यामार्फत सुद्धा आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडं, शिक्षण मंत्री साहेबांकडे मागणी केलेली आहे, की पुन्हा एक्झाम घ्या. त्यांची भूमिका काय आहे? म्हणजे तर अजूनपर्यंत सर आम्ही सीईटी सेलला पण मेल केले, पण ट्विटर त्या एक्सवर पण पोस्ट केलं, पण अजूनपर्यंत सीईटी सेलकडनं कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना रिप्लाय आलेला नाहीये. पण कुठेतरी पैसे भरण्याची देखील आता ते म्हणतात मागणी- की ऑब्जेक्शन ट्रॅकर आम्ही 8 दिवसानंतर देऊ. आता 8 दिवसानंतर जर ऑब्जेक्शन ट्रॅकर आलं तर प्रत्येक क्वेश्चनसाठी ₹1000 भरायचं. सर, ही एमएसटी सीईटी म्हणजे सर्वसामान्य मुलांची एक्झाम आहे ही, जी खेडेगावात एका येणारी मुलं आहेत. प्रश्नासाठी एका 1000 प्रश्नासाठी 1000. समजा मी जर ह्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की 20 क्वेश्चनचे भरायचे तर ₹20,000 भरायचे. असे 30,000 विद्यार्थी त्या याच्यामध्ये आहेत. मग काय फक्त पैसे कमवण्याचीच एक्झाम झाली काय? ही सर्वसामान्यांची एक्झाम आहे. तर ते ऑब्जेक्शन ट्रॅकर वगैरे हा याच्यावर पर्याय निघू शकत नाही. शासनाला विनंती अशी आहे की पूर्ण म्हणजे जे शिक्षण मंत्री असतील, असे मुख्यमंत्री विद्यार्थी असतील. किती आहे आणि किती पैसे जे भरावे लागतील साधारणतः किती? आता सर कसं आहे, एकमेकाला कुणाचा संपर्क नाहीये. समजा अहिल्यानगरमधूनच जवळपास 10,000 विद्यार्थी कदाचित निघू शकतात. आता या शिफ्टला किती आहेत मला सांगता येणार नाही अंदाजे, पण टोटल महाराष्ट्रामधून ह्या शिफ्टला 30,000 विद्यार्थी आहेत. एकमेकाला संपर्क नाही. प्रत्येक जण म्हणणार की आपापल्या पद्धतीने तो पैसे भरणार आहे. त्यामुळे ही संख्या ही करोडोमध्ये जाणार आहे. म्हणजे पैसे कलेक्शनची संख्या करोडोमध्ये जाणार आहे. पण त्याच्यातून सोल्युशन निघणार नाही ना. तुम्ही जर बोनस मार्क देणार असाल, 50% बोनस मार्क होऊ शकत नाही सर. मग तो पर्याय काय नेमका त्याच्यात? पर्याय एकच आहे की परत ह्या मुलांची एक 8-10 दिवसाचा गॅप द्यावा, एक्झाम डिक्लेअर करावी आणि पूर्ण एक्झाम घेऊन पूर्ण पारदर्शीपणे हा रिझल्ट लावावा. एवढीच आमची शासनाला विनंती आहे. तर निश्चितच आपण बघतो की पुन्हा एकदा ही परीक्षा जी आहे ती घेण्यात यावी अशी मागणी जी आहे ती शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी केलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्याचं जे आहे ते नुकसान होणार नाही. कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर.